नमस्कार भावांनो, प्रो कबड्डी सीझन 10 च्या एकूण 88 मॅचेस ह्या झालेल्या आहेत आणि तेलुगू टायटनचा लीग सुद्धा समाप्त झाला आहे। एकूण 88 मॅचेस झाल्यात। तर या 88 मॅचेस नंतर आपल्या महाराष्ट्रातील टॉप 5 रेडर आणि टॉप 5 अप डिफेंडर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर सगळ्यात पहिले आपण टॉप 5 रेडर पाहूया। तर नंबर 5 वर येतो तो म्हणजे सिद्धार्थ देसाई। सिद्धार्थ देसाई हा हरियाणाकडून खेळत आहे। त्याने एकूण 11 मॅचेस मध्ये 49 रेड पॉइंट घेतले आहेत आणि तो नंबर 5 वर आहे। तर नंबर 4 वर सुद्धा हरियाणाचा खेळाडू येतो तो म्हणजे शिवम पठारे। शिवम पठारेने एकूण 14 मॅचेस खेळले आहेत। या 14 मॅच मध्ये त्याने एकूण 61 रेड पॉइंट घेतले आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्ट मध्ये नंबर 4 वर आहे। शिवम पठारे हा एक युवा रेडर आहे आणि त्याचं हे प्रो कबड्डीचं पहिला सीझन आहे। तर नंबर 3 वर येतो तो म्हणजे बेंगॉल वॉरियर्सचा श्रीकांत जाधव। श्रीकांत जाधवने एकूण 14 मॅचेस खेळले आहेत। या 14 मॅचेस मध्ये त्याने एकूण 67 रेड पॉइंट घेतले आहेत आणि तो नंबर 3 वर आहे आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्ट मध्ये। नंबर 2 वर हा पुणेरी पलटणचा कॅप्टन येतो तो म्हणजे असलम इनामदार। असलम इनामदारने एकूण 14 मॅचेस खेळले आहेत। या 14 मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण 89 रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर 2 वर आहे। महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्ट मध्ये नंबर 1 वर येतो तो म्हणजे तमिळ सलावाचा रेडर तो म्हणजे अजिंक्य पवार। अजिंक्य पवारने एकूण 15 मॅचेस खेळले आहेत। या 15 मॅचेस मध्ये त्याने एकूण 106 रेड पॉइंट घेतले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्ट मध्ये तो नंबर 1 वर आहे। तर हे 5 रेडर होते। तर आता पाहूया 5 डिफेंडर। महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्ट मध्ये नंबर 5 वर येतो तो म्हणजे आदित्य शिंदे। आदित्य शिंदे हा बेंगॉल वॉरियर्स कडून खेळतोय। त्याने एकूण 12 मॅचेस खेळले आहेत। या 12 मॅचेस मध्ये त्याने एकूण 20 टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि तो नंबर 5 वर आहे। नंबर 4 वर हा संकेत सावंत आहे। संकेत सावंत हा पुणेरी पलटणचा डिफेंडर आहे। त्याने एकूण 14 मॅचेस खेळले आहेत। या 14 मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण 21 टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर 4 वर आहे। नंबर 3 वर हा तेलुगू टायटनचा डिफेंडर येतो तो म्हणजे अजित पवार। अजित पवारने एकूण 14 मॅचेस खेळले आहेत। या 14 मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण 24 टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर 3 वर आहे। अजित पवार हा देखील युवा डिफेंडर आहे आणि त्याचे सुद्धा हे पहिला सीझन आहे। नंबर 2 वर हा वैभव गर्जे येतो। वैभव गर्जे देखील युवा डिफेंडर आहे आणि तो बेंगॉल वॉरियर्स कडून खेळतोय। त्याने एकूण 14 मॅचेस मध्ये एकूण 34 टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि तो नंबर 2 वर आहे। महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्ट मध्ये नंबर 1 वर येतो तो म्हणजे शुभम शिंदे। शुभम शिंदेने एकूण 14 मॅचेस खेळले आहेत। या 14 मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण 47 टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर 1 वर आहे। टोटल प्रो कबड्डीच्या डिफेंडरांच्या लिस्ट मध्ये तो नंबर 6 वर येतो आणि आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्ट मध्ये तो नंबर 1 वर आहे। तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप 5 रेडर आणि टॉप 5 डिफेंडर। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। तर असंच आपला मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा।